त्या घेतल्यावर दुसरी वेळेपर्यंत चला म्हणतो बघा मग आता आपण आज गावात किती दुसरी आपलं बघायचं काय नमस्कार, सह्याद्री रक्षक न्यूजमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। आज आपण बारामतीमध्ये ज्या ठिकाणी 28 तारखेला जे विमान क्रॅश झालं, अपघाती मृत्यू महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे या ठिकाणी मृत्यू पडले। त्या ठिकाणची आपण जागा पाहतो। या ठिकाणी अक्षरशः प्रेत आणि त्या तिथंपर्यंत जे पूर्णपणे जो हा एरिया पूर्ण आपल्याला दिसतोय, या ठिकाणी सर्व जळालेला भाग दिसतोय। जसं जे आपल्या गाडीमध्ये असणारं पेट्रोल आणि त्याच्यामध्ये असणारं जे प्युअर पेट्रोल म्हणतो, त्या पेट्रोलच्या साह्यानं अक्षरशः ह्या बॉड्या जळून या ठिकाणी खाक झाल्यात। विमानाचं पार्ट जळालेले होते आणि हा पूर्णपणे एरिया आपण पाहतोय। आज या ठिकाणी बरीच लोक बाहेरून बऱ्याच ठिकाणून महाराष्ट्रातून या ठिकाणी या ठिकाणचा सर्व भाग पाहण्यासाठी इथे येत आहेत। इथून जे विमानं जातात, वारंवार आम्ही आता आल्यापासून पाहतोय की प्रत्येकी 10 मिनिटाला इथून एक विमान या ठिकाणी जात असताना दिसतंय। प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आहे आणि हा जो परिसर पाहतोय आपण, या ठिकाणी जी घटना घडली ती याच ठिकाणी घडलेली आहे आणि आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादांचा मृत्यू याच ठिकाणी झालेला आहे। आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बारामती नव्हे तर आज देशामध्ये ज्या माणसाचं नाव होतं आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, त्यांचं प्रेत समोर पाहिलं, विमानाचा अपघात पाहिला, स्फोट झालेला पाहिला, ज्या महिला या ठिकाणी त्यांचं प्रथम आपण नाव जाणून घेऊया। त्या गावाचं नाव सांगा तुम्ही आणि प्रत्यक्ष दर्शन तुम्हाला काय निदर्शनास आलं ते आम्हाला थोडक्यात सांगा। नमस्कार, निकिता आटोळे, गोजूबावी बारामती। प्रथमतः ही खूप म्हणजे दुःखाची बातमी सांगताना पण अंगावर शहर आहे त्यातली। आम्ही घरासमोर आमच्या घरी गाया गोठा आहे, त्यांच्यासाठी आम्ही चारा घेऊन चाललेलो। ते चारा गुरांना टाकण्यासाठी आलेलो, ते टाकलं आणि नंतर बाहेर आलं तेव्हा एक विमान आम्हाला पाहायला भेटलं। म्हणजे हे विमान आमच्यासाठी नवीन नाही, असे आमच्या घराच्या पाठीमागे एअरपोर्ट आहे, धावपळ तिथून ते विमान म्हणजे आलेले। ते आम्हाला जरा वेगळंच वाटलं, त्याचा आवाज असा वेगळाच येत होता म्हणून आम्ही ते पाहत होतो आणि हे विमान असं जरा वेगळंच वाटलं आम्हाला। ते म्हणजे बाहेरून आलेलं किंवा ह्यात असं खास व्यक्ती किंवा कोण नेता असू शकतो असं आम्हाला वाटलं। माहीत नव्हतं आम्हाला ह्याच्यात कोण आहे कोण नाही। ते पहिल्यांदा आलेलं तेव्हा पाहिलेलं ते चांगले गोल असं घिरटी घेऊन आमच्या पाठीमागून घरावरून गेलेलं गावाच्या दिशेने। मग ते दुसऱ्या राऊंडला गावाकडून येत होतं तेव्हा मग मी असं आमचे घरासमोर चांगलं उभी होते, त्याला पाहत होते, कारण ते वेगळं कसं चेंजेस होता आणि ते खूप खालून आलेलं आणि असं जरा असं वायबल होत होतं, असं हेलका उडील्यावर जरा वाटत होतं। मग ते आम्ही पाहिलं, तिथून ते पाहिल्यानंतर खाली ते असं खूप खालून आलं आणि जर असं म्हणजे खालून येऊन असं जरा ते पंख असं खाली वाकडं झालं आणि ते असं म्हणजे धावपट्टीला धडकलं आणि खाली दगडी वगैरे होते, ते धडकता असताना असं त्याला मोठा स्फोट झाल्याबरोबर आम्ही खूप घाबरलो। आमच्या घरातील सगळी माणसं आम्ही सगळे म्हणजे सकाळच्या कामात मग्न होते, सगळे आम्ही धावत आलो बाहेर। म्हणजे पाहिलेले मी बाहेरच होते तेव्हा पाहिले तर मोठा तो स्फोट झाला आणि त्याचे सगळे पार्ट आमच्या आजूबाजूच्या परिसरात सगळे त्याचे आलेले होते। इथे आमच्या कोपऱ्या गोठ्याचे पार्ट पडलेला सगळे त्याचे म्हणजे सगळे पार्ट आमच्या आजूबाजू पडले। आम्ही एक म्हणजे एवढा मोठा स्फोट झालेला की तिथं जाणं पण शक्य नव्हतं आणि जाणं शक्य नव्हतं। दादांची सभा होती आणि दादा एअरपोर्टवर त्यांचे ते स्वागत करायसाठी माणसं कार्यकर्ते आलेले होते, ते आम्हाला माहिती नव्हतं, परंतु त्यांना ते आवाज त्यांच्या तिथपर्यंत कामी गेला आणि तिथून ते आले। मग आम्ही पण इथून जरा कमी 5 ते 10 मिनिटात 5 मिनिटात ते 10 मिनिटात आले, पण ते पण आल्यानंतर त्यांना पुढे जाणं शक्य नव्हतं। त्यांनी म्हणजे अग्निशमनाला फोन केला, ते विझवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। मग आम्ही पण नंतर जरा कमी आग झाल्यानंतर गेलो जवळ, तर आम्ही पण म्हणजे एवढा आग होती की ते आमच्या बादल्याने तर काय होऊ शकत नव्हतं, परंतु तरी पण आम्ही एक मदत म्हणून आमच्या माहिती नव्हतं मग इथून पाण्याच्या बादल्या घेऊन आम्ही गेलो। ते बादल्या म्हणजे आम्ही त्या बॉडीवर असं कोणीच नव्हतं त्यांच्याकडे दिल्या, त्यांनी त्या ओतलं आणि म्हणजे आम्ही घाबरलेलो तरी पण एक आपल्या मदत म्हणून माणसाच्या नात्याने गेलो आणि त्यांना म्हणजे पाहिला की 2 बॉड्या होत्या त्या साईडला पडलेल्या, ते कोणाच्या होत्या आम्हाला माहिती नव्हत्या आणि नंतर आम्हाला समजलं की टोटल 5 व्यक्ती होत्या।
त्यानंतर ते आम्ही आलो, ते म्हणले आम्हाला कापड वगैरे, मग आम्ही ब्लँकेट ज्यावेळेला बॉड्या तुम्हाला 2 दिसल्या, आता टोटल 5 दिसल्या. नाही, साईडला 2 पडलेल्या, दोन 2च पडल्या. दिसल्या. 2 दिसल्या. 3 मग नंतर ह्या 2 ॲम्ब्युलन्समध्ये आल्या, आमच्या घरूनच नेलं त्यांनी ते ब्लँकेट आणि रग. बरं. त्यातून त्यांना गुंडळल्या, गुंडळल्यानंतर ते रुग्णालयात त्यांना दाखल करणं नेलं, म्हणजे मला medical काय म्हणायचं आहे, तुम्ही बरोबर सांगताय, 2 बॉड्या बाहेर पडलेल्या होत्या, हा. राहिलेल्या 3 बॉड्या काय तुम्हाला ते निदर्शनास लगेच नाही दिसल्या, त्या आतमध्ये होत्या, आम्हाला आत दिसलंच नव्हतं. मग त्या निघल्यानंतर मग आणखीन आमचे गावकरी सगळी जमा झालेले, हा. ते आग जरा कमी झाली, विजवलं हा. सगळं. मग त्यांना त्या दिसल्या आणि त्या एक एक अशा हळूहळू हात एक आमच्या एक ट्रॅक्टरमध्ये ट्रॅक्टरमध्ये नेला. काढल्या हा. हा, मग ट्रॅक्टरमध्ये ओढून अशा एक एक काढल्या, त्या पूर्ण अशा म्हणजे जळलेल्या होत्या. काय थोडी नॉर्मल दादांचा चेहरा होता, पण त्यांचा म्हणजे दिसत नव्हता. दिसत नव्हतं. हा, आणि बॉडी अशी फुगलेली फुगलेली बॉडी, होती, हा. मोठी फुगलेली बॉडी झालेली, फुगलेली बॉडी. मग त्यांनी ते गुंडाळलं त्यांनी, हा. ते त्यांना नेलं म्हणजे नंतर ॲम्ब्युलन्समध्ये. नंतर मग ते राहिलेल्या 3 तुम्हाला ज्या वेळेला ते कळालं, त्यावेळेला ते दादा होते, त्यावेळेला तुम्हाला खूप वाईट वाटलं असेल किंवा तुमच्या म्हणजे आम्हाला ते रुग्णालयात नेल्यानंतर कळालं. काही वेळांनी कळालं हा. की म्हणजे हे दादा होते. मग आम्हाला ते खूपच वाईट वाटलं, म्हणजे ही आमच्यासाठी खूप म्हणजे वाईट घटना होती. दादा म्हणजे आमच्यासाठी आमच्या घरातील देव माणूसच आम्ही त्यांना मानत होतो. म्हणजे आमच्या बारामतीच्या अख्ख्या महाराष्ट्रातले ते म्हणजे खूप चांगले त्यांचे व्यक्तिमत्व होतं आणि ते खूप तुम्ही चांगले. म्हणजे तुमच्या आता मी या ठिकाणी उल्लेख करतो, तुम्ही तुमची जात धर्म कोणता? आमचा म्हणजे हिंदू शेवगा. शेवगा. म्हणजे बघा, दादांनी कधी समाज मराठा असो किंवा असो, हे यांचा जाती धर्म सांगतायत, जाती धर्मावर त्यांनी कधी आयुष्यामध्ये कधी राजकारण केलेलं नाही. सर्व समभाव समता या सर्व गोष्टी जाणून घेऊन आज या ताईंनी अगदी तिथं जवळ जाऊन पाहिलेलं आहे. स्वतः आपल्या कुटुंबाबरोबर पाण्याच्या बादल्या, ब्लँकेट असेल, सर्व गोष्टी नेऊन एवढी मदत या घराने या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळं त्या ठिकाणी अक्षरशः इथून रुग्णालयात ज्या वेळेला ज्या बॉड्या घेऊन गेले, त्यावेळेला त्यांना कळालं की हे दादा होते. त्यावेळेला सर्व लोक या ठिकाणी गहिवरलेली होती. हे कुटुंब अखंड दुःखात गेलेलं होतं. म्हणजे अशा पद्धतीनं आज आपण या ठिकाणी बारामतीमध्ये शेजारचं, हे गाव कोणतं आहे? गोजूबाई. गोजबावी म्हणून गाव आहे. या गावामध्ये ही घडलेली घटना, हा रनवे, इथून विमानं येतात, हा जो परिसर आहे समोर दिसतोय, या ठिकाणी गर्दी आहे. या ठिकाणी घटना घडलेली आहे. तिथूनच 300 ते 400 मीटर अंतरावरती यांचं एक असणारं घर आहे. एक जनावराचा गोठा आहे, तिथं त्यांचा कामधंदा सकाळचं सगळं हे चालतं आणि त्यातून त्यांनी हा केलेला प्रयत्न हा अतिशय उत्तम पद्धतीचा आहे. समोर त्यांनी पाहिलं, पण दादा गेल्यानंतर त्यांना कळालं की आमचे दादा होते, आमच्या कुटुंबातील होते, देव माणूस होता. या सर्व गोष्टी आपण प्रत्यक्षात पाहिलेल्या आहेत. धन्यवाद.